सुखो बुधानुपाद सुखास धम्मदेशना सुखा संगस सामगी समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। कालच्या भागात आपण बघितलं होतं महामायेचा मृत्यू, अशित मुनीचे आगमन झाल्यानंतर महामायेचा मृत्यू। सिद्धार्थ गौतम 7 दिवसाचे असताना महामायेचा मृत्यू झाला होता। बालपण आणि शिक्षण एवढा भाग आपण काल बघितला होता। तर आजच्या भागात बघू आपण सुरुवातीची लक्षणे। जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा यत्न करीत बसे। आता जेव्हा ते शुद्धोधनाचे जे शेत होतं त्या शेतावरती सिद्धार्थ गौतम जेव्हा जात होते तेव्हा त्यांना तिथे काही काम नसताना ते एकांत बघत होते आणि एकांत जागी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असत। त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्ध विद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते। म्हणजे आता क्षत्रिय होते तर मग त्यांचा क्षत्रियाला कोणता धर्म राहते त्यांचा युद्ध करण्याचा, तर युद्ध विद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते। कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे। आता जे शुद्धोधन राजा आहे ते शुद्धोधन राजा जेव्हा आपला मुलगा जो आहे आपला मुलगा हा मानसिक विकास, आपल्या मुलाचा जेव्हा मानसिक विकास होते तर मानसिक विकास करत असताना त्याचं जे पुरुषत्व आहे त्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक हे शुद्धोधन करत नव्हते। म्हणजे त्याची पूर्ण दक्षता घेत होते की त्याच्यात कशी याची चूक व्हायला नको। सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता, माणसानं माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे। आता सिद्धार्थ गौतमाचा स्वभाव म्हणजे दयाशील प्रवृत्तीचे होते, त्यांचा स्वभाव हा दयाशील होता। माणसानं माणसाचीच पिळवणूक केली पाहिजे, माणसाने माणसालाच त्रास दिला पाहिजे हे तर सिद्धार्थ गौतमाला आवडत नसे। एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला। तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रनिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले। आता सिद्धार्थ जेव्हा शुद्धोधनाच्या शेतावरती गेले तेव्हा तिथं सिद्धार्थाला काय दिसले की त्यांच्या काही मित्रांबरोबर ते आपल्या पित्याच्या शेतावर गेले तर तेथे त्यांनी बघितलं अंगावर अगदी थोड्या प्रमाणात वस्त्रनिशी कपडे घातलेले, म्हणजे मोजके कपडे घातलेले, अर्ध अंग उघड, अंग भाजून काढत असलेल्या एवढ्या कडक उन्हात नांगरणे, बांध घालणे आणि झाडं तोडणे इत्यादी कामं करत असलेले मजूर त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिले। ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला। म्हणजे ते दृश्य जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी बघितलं तेव्हा त्यांना दुःख झालं, त्यांना त्रास झाला। तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते का? म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाची पिळवणूक केली पाहिजे किंवा त्रास दिला पाहिजे तर हे बरोबर आहे का? हे योग्य ठरते का? असं सिद्धार्थ त्यांच्या मित्राला विचारत होते। मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकते? आता त्यांचे जे मित्र आहेत त्या मित्रांना आता ते प्रश्न करत आहेत किंवा एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते का? हा त्यांनी प्रश्न विचारला आणि नंतर ते म्हणतात
किंवा मजुराने कष्ट करावे आणि त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे, तर हे बरोबर असू शकते का, असा प्रश्न सिद्धार्थ गौतमाने त्यांच्या मित्राला विचारला. त्यांच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना. आता सिद्धार्थांनी जेव्हा दोन प्रश्न त्यांच्या मित्रांना विचारले, पण प्रश्न विचारला नेमकं या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे काही त्यांच्या मित्रांना कळत नव्हतं. कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. जी जुनी परंपरा आहे, जे जुने तत्वज्ञान आहे ते मानणारे ते त्यांचे सिद्धार्थाचे मित्र होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. म्हणजे जुन्या परंपरेचे, जुन्या तत्वज्ञानाचे ते त्यांचे मित्र होते. त्यांच्या विचारामध्ये त्यांना असं वाटत होतं की जे मजूर आहे त्या मजुराचा जन्म त्यांच्या धन्याचा म्हणजे त्यांच्या मालकाची चाकरी करण्यासाठी, त्यांची सोय करण्यासाठी झालेला आहे आणि धन्याची चाकरी करूनच त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे. जे मजूर आहे मालकाची सेवा करणे किंवा त्यांचे काम करणे हे मजुराचं कर्तव्य असते. शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. आता जे शाक्य लोक होते ते प्रमंगल नावाचं म्हणजे एक त्या प्रमंगल नावाचा जो उत्सव आहे त्या उत्सवाचं नाव आहे प्रमंगल, ते साजरा करीत होते. तर या ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. आता शाक्य लोक काय करत होते की शाक्य लोक प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करत होते, म्हणजे सणासारखा उत्सव साजरा करीत होते. तर त्या उत्सवात त्यांना काय करावं लागत असे, हा जो ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण शेतामध्ये पेरणी करतो त्या दिवशी तो उत्सव साजरा करायचा असतो. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार म्हणजे शाक्य लोकांची जी प्रथा आहे त्यांच्या प्रथेनुसार त्या दिवशी काय करायला लागते की प्रत्येक शाक्य जो आहे त्या शाक्याला स्वतःच्या हाताने आपल्या जमिनीतील नांगर धरावा लागत असे, अशी ती प्रथा होती. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. म्हणजे जरी सिद्धार्थ जरी शारीरिक विद्वान होते तरी ते शारीरिक श्रमाचा कधीही त्यांनी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. आता सिद्धार्थ क्षत्रिय कुळात जन्मलेले होते आणि क्षत्रिय कुळात जन्मलेले असताना त्यांना धनुर्विद्येचे आणि इतर जे शस्त्र चालवावे लागतात त्या पूर्ण शस्त्रांचे त्यांना ज्ञान होते. त्यांनी शिक्षण ते मिळवलेले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. म्हणजे विनाकारण का कुणाला इजा केली पाहिजे असं सिद्धार्थांना आवडत नव्हतं. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. म्हणजे जे आता लोक शिकार करत होते त्यांच्या त्या शिकारीत सामील होणे, त्याच्यात मिळून मिसळून राहणे हे सिद्धार्थांना मान्य नव्हते. त्यावर त्याचा नकार होता. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते का? तेव्हा तो उत्तर देई, मला माहित आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून ते हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. आता जेव्हा तथागताचे मित्र जेव्हा सिद्धार्थाचे मित्र सिद्धार्थाला म्हणत होते की तुला वाघाची भीती वाटत आहे, तेव्हा सिद्धार्थ त्यांना उत्तर देत होते की मला माहित आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी नाही तर हरिण आणि ससे यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. सिद्धार्थाला एवढं सांगूनही सिद्धार्थ त्यांच्यासोबत जायला तयार नव्हते. तेव्हा त्यांचे मित्र त्यांना असं म्हणत होते की नाही तुला शिकार करण्यासाठी यायचंय, पण तुझे मित्र बा
निदान तुझे मित्र बिनचूक निशाणा कसे लावतात, न चुकता निशाणबाजी कसे करतात हे पाहण्यासाठी तरी तू आमच्या सोबत चाल. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत असत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई. म्हणजे त्यांनी अशा प्रकारचं जे आमंत्रण दिलं, जे वेगळ्या प्रकारचं कोणी आमंत्रण दिलं त्यांच्या मित्रांनी, तर त्या प्रकारच्या आमंत्रणालाही सिद्धार्थ नकार देत असत. आणि म्हणत मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. आता सिद्धार्थ काय म्हणतात, निरुपद्रवी प्राण्यांची शिकार करणे तर त्यांना आवडतच नाही, पण जो शिकार करते त्यांना सुद्धा मारताना पाहणं सिद्धार्थांना आवडत नाही, असे सिद्धार्थ त्यांच्या मित्राला सांगत आहे. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. आता महामाया गेल्यानंतर त्यांचा सांभाळ करणारे हे प्रजापतीच आहे. तर सिद्धार्थाचे जे असे लक्ष त्यांना दिसून येतात, तर यांच्या या प्रवृत्तीमुळे, त्यांच्या या वागण्यामुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. म्हणजे त्यांना सिद्धार्थाचा खूप विचार येत असे. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणत असे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहे, लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गाने युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. आता महाप्रजापती गौतमी त्यांना काय म्हणत होती की बा तू विसरतोस, तुझा विसर पडत आहे की तू एक क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांचा धर्मच आहे किंवा त्यांचे ते लक्षणच आहे की बा लढणे, शिकार करणे हे त्यांच्या क्षत्रियाच्या याच्यात येते, धर्मात येते. तर शिकारीच्या मार्गाने युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते आणि जे शिकार करणे आहे हे शिकार क्षत्रियांचं युद्धविद्येचं शिक्षण घेण्याचं एक क्षेत्र आहे. म्हणजे जिथं आपण युद्धेचं शिक्षण घेऊ शकतो असं एक क्षेत्र शिकारीचं आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देईल, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. म्हणजे सिद्धार्थाच्या मनात सतत प्रश्न येत होता की बा क्षत्रियांनाच का लढावं लागते, क्षत्रियांना लढावे तरी का लागते, कशासाठी क्षत्रियांनी लढलं पाहिजे. तर त्यावर प्रजापती गौतमी उत्तर द्यायची की तो त्यांचा धर्म आहे म्हणून क्षत्रियांना लढावं लागते. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. म्हणजे प्रजापतीला तेवढं विचारलं आणि प्रजापतीने सांगितलं की बा आपण क्षत्रिय आहोत आणि आपला तो क्षत्रिय आपला धर्म आहे म्हणून आपल्याला लढावं लागते किंवा शिकार करावं लागते. पण तेवढ्या प्रश्नानं सिद्धार्थाचं काही समाधान होत नसे. म्हणजे सिद्धार्थाला अचूक जे उत्तर पाहिजे ते सिद्धार्थाला मिळत नसे. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाने मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो, माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो. तर गौतमी त्यावर उत्तर देई की ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाही तर राजाचे संरक्षण कोण करेल? आता प्रजापती गौतमीने सिद्धार्थाच्या प्रश्नाला उत्तर दिले की ही जी प्रवृत्ती आहे एखाद्या संन्याशाला योग्य आहे. म्हणजे बा एक प्रवृत्ती म्हणजे हे जे वागणं आहे बा, जसे तू म्हणत आहे, जसं तुझं म्हणणं आहे, हे एखाद्या संन्याशाला योग्य आहे. शिकार न करणे, युद्ध न लढणे किंवा हे एखाद्या संन्याशाला म्हणजे साजेस असे आहे. पण क्षत्रियाला मात्र लढावंच लागते, कारण तो जर लढला नाही तर राजाचे संरक्षण कोण करणार, राजाचे संरक्षण कसे होणार? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता तो आपल्या राजाचे रक्षण करू शकणार नाही का? आता सिद्धार्थाला जसे एका प्रश्नाचे उत्तर मिळत जाते तसं सिद्धार्थाच्या मनात आणखीन एक एक प्रश्न हा निर्माण होत जातो. आता सिद्धार्थ म्हणतात आई, जर सर्वच माणसांनी जर सारखं राहिलं, प्रेमाने राहिलं, माणसाने माणसाला मारलं नाही तर राजाचे संरक्षण होऊ शकत नाही का? म्हणजे माणूस जर लढलाच नाही तर माणसाचे संरक्षण हे होऊ शकणार नाही का? सगळ्या क्षत्रियांनी जर एकमेकांवर प्रेम केलं, हिंसा जर केली नाही, सर्वांनी एकमेकांवर जर प्रेम केलं तर राजाचे संरक्षण, राजाचे रक्षण करू शकणार नाही का? यावर गौतमी निरुत्तर होईल. म्हणजे त्याच्यावर जे सिद्धार्थाने विचारला त्याच्यावर गौतमी जर काही उत्तर नसेल, प्रजापती गौतमी त्यावर शांत होईल.
तो आपल्या मित्रांना आपल्या बरोबर बसून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी, म्हणजे उत्सुक करण्याचा प्रयत्न करी. आपण म्हणतो ना, एखादं काम करत असलं तर दुसऱ्यांना आपण उत्सुकता देतो की चल आपण हे काम करू. तसं सिद्धार्थ काय करत होते की त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्या मित्रांना उत्सुक करत होते की तुम्ही समाधीसाठी बसायचं. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यात शिकवी. म्हणजे सिद्धार्थ त्यांच्या मित्रांना शिकवत होते की बा तुम्ही एकाग्र लावा, समाधी लावा. तुमचं जे चित्त आहे ते तुम्ही एका गोष्टीवर, चित्त जे आहे त्या चित्ताला तुम्ही एकाग्र करा असे शिकवत होते. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावे, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावे, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. म्हणजे सिद्धार्थ उपदेश करत होते त्यांच्या मित्रांना की तुम्ही सुखी झाले पाहिजे, तुमचे आप्तेष्ट, तुमचे नातेवाईक सुखी झाले पाहिजे, सर्व प्राणी मात्र सुखी झाले पाहिजे. अशा प्रकारच्या विचारांच्या ध्यानाकरिता, म्हणजे त्यासाठी आपण ध्यान केलं पाहिजे, त्या ध्यानाकरिता निवड करण्यासाठी त्यांच्या मित्रांना ते उपदेश करत असत. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करी. त्याचे जे मित्र आहे त्यांचे त्याला हसत असत, त्याची थट्टा करत असत, त्यांच्या गोष्टीला ते काहीही महत्त्व देत नव्हते. ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. म्हणजे सिद्धार्थानं सांगितलं म्हणून ते डोळे बंद करत होते, पण त्याचं मन काही एकाग्र लागत नव्हतं, मनाला काही ते एकाग्र करू शकत नव्हते. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे आणि खाण्याचे गोड पदार्थ येत असत. म्हणजे जेव्हा सिद्धार्थ सांगत होते त्यांच्या मित्रांना किंवा तुम्ही एका गोष्टीवर चित्त ठेवा, एकाग्र करा एका गोष्टीवर, तर ते सिद्धार्थाच्या म्हणण्याप्रमाणे डोळे तर लावत होते त्यांचे मित्र, पण त्यांच्या डोळे बंद केल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर काय दिसत होतं, तर शिकारीचे हरिण दिसत होते, खाण्याचे गोड गोड पदार्थ दिसत होते. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा या ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. आता सिद्धार्थ जे ध्यानधारणा करत होते तर त्यांच्या माताला आणि पिताला दोघांनाही ध्यानधारणेचा हा ध्यास जो आहे तो आवडत नव्हता. तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. क्षत्रियाचं जीवन जसं असायला पाहिजे, जसं जगायला पाहिजे, युद्ध शिकार जे करायला पाहिजे, तो गुणधर्म, तो गुण सिद्धार्थामध्ये दिसत नव्हता. आणि जो ध्यानधारणेचा ध्यास त्यांच्यामध्ये होता तो शूद्रजनाला आणि महाप्रजापतीला आवडत नव्हता. त्यांना वाटत होतं की हा जो त्यांचा ध्यास आहे, जे त्यांची जे आवड आहे, हे क्षत्रिय जीवनाच्या विरुद्ध आहे, म्हणजे पूर्ण उलट आहे. जसे क्षत्रिय जीवन त्यांनी जगायला पाहिजे त्यांच्या पूर्ण विरुद्ध आहे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेम भावना वृद्धिंगत होते. यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. आता सिद्धार्थाचा विश्वास कशावर होता, तर योग्य विषयावर जर आपण चित्त एकाग्र केलं, आपलं मन, आपलं चित्त जर आपण एखाद्या गोष्टीवर जे योग्य आहे अशा गोष्टीवर जर आपण आपलं चित्त एकाग्र केलं, पूर्ण जगातील मनुष्य मात्रावरील प्रेम भावना वृद्धिंगत होते, त्यांच्यात वाढ होते, प्रेम भावनेत वाढ होते. यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणत असत, आपण जेव्हा प्राणी मात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून मित्र भिन्न समजतो. आता तथागत म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर चित्त एकाग्र करतो तेव्हा अखिल जगातील मनुष्य मात्रातील प्रेम भावना जी आहे ती वृद्धिंगत होते. आपल्याला समजू लागते प्राणी मात्रांचा विचार आपण करतो आणि त्यांच्यामधील भेदाभेद, असमानता यापासून आपली सुरुवात होते. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावर, जे आपले पाळीव जनावर आहे ज्यांना आपण वागवतो, ते मनुष्यापासून भिन्न आहेत, म्हणजे वेगळं आहेत असं आपण समजायला लागतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि व इस्त्र पशूंचा द्वेष करतो. ही भेददेशा
आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारही जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हा हे करू शकतो, अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. आता सिद्धार्थाची विचारधारणा कशी होती, तर ही जी भेदरेषा आहे म्हणजे आपण पाळीव प्राण्यांनी आणि माणसांनी भेद करणे, त्यांच्यात असमानता आहे, त्यांच्यात भेद आहे, ही भेदरेषा जेव्हा आपण ओलांडतो आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात आपल्या चित्तात व्यवहारिक जीवनाच्या मर्यादे पलीकडे जातो तेव्हाच आपण हे करू शकतो, अशा प्रकारची सिद्धार्थाची विचारधारणा होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते. सिद्धार्थाचे जे बालपण होते ते सिद्धार्थाचे बालपण प्रेम भावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला. आता सिद्धार्थ त्याच्या पित्याच्या म्हणजे शुद्धोधनाच्या शेतावर गेले. विश्रांतीची वेळ, जेव्हा विश्रांतीची वेळ झाली तेव्हा विश्रांतीच्या वेळेला ते एका झाडाखाली जाऊन बसले आणि झाडाखाली बसत असताना ते निसर्गाची शांती, जे निसर्गाची शांतता आहे, निसर्गाचं जे सौंदर्य आहे याचा आस्वाद घेत होते. इतक्यातच एक पक्षी आकाशातून त्यांच्या समोर पडला. त्याच्या पायाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात गुंतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. आता तो पक्षी जो सिद्धार्थासमोर येऊन आकाशातून जो पक्षी पडला होता तर त्याच्या पायाला, त्याच्या शरीराला तो बाण जो आहे तो रुतला होता. त्याच्यामुळे तो पक्षी घायाळ झाला आणि सिद्धार्थाच्या समोर पडून तो तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. आता जो बाण त्या पक्षाच्या शरीरात जो रुतला होता तो सिद्धार्थाने काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्याला उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उभं देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाने काय केलं की पक्षाला वाचवण्यासाठी ते पुढे आले. त्याच्या शरीरातील जो बाण रुतला होता तो त्याच्या शरीरातून तो बाण काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली आणि जे त्यांच्या जवळचे वस्त्र होते ते वस्त्र त्यांनी काढले आणि थोड्याफार वस्त्रात त्या पक्षाला गुंडाळले जेणेकरून त्याला ऊब मिळाली पाहिजे. आणि त्या कपड्यामध्ये गुंडाळून त्यांनी आपल्या हृदयाशी, आपल्या छातीशी त्या पक्षाला धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. आता सिद्धार्थ विचार करत आहे की या निष्पाप पक्षाला बरं कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास का? सिद्धार्थाला त्याने विचारले. आता सिद्धार्थाचा चुलत भाऊ देवदत्त हा शिकार करत होता आणि शिकार करताना तो सिद्धार्थाजवळ आला आणि सिद्धार्थाला म्हणत आहे की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारलेला आहे. त्याला बाण त्याच्या शरीरात रुतलेला आहे. तो काही अंतरावर उडून गेला असेल म्हणजे इतक्यातच कुठेतरी तो पडला असावा. तू त्याला पाहिलंस का? तू त्याला बघितलंस का? असा प्रश्न देवदत्त सिद्धार्थाला विचारतो. तर सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला. आता सिद्धार्थ सत्य बोलत होते तेव्हा त्यांनी म्हणालं, देवदत्ताने विचारले की बा तुला दिसला का? तू पाहिलास का? तर सिद्धार्थ म्हणाले की हो मला दिसला. त्या घायाळ पक्षाची जे त्यांनी सेवा केली, त्यांना कपडा गुंडाळला, तर त्यांनी तो पक्षी त्यांना दाखवला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. आता देवदत्ताने मागणी केली. देवदत्ताने सिद्धार्थाला म्हणाले
सिद्धार्थाला देवदत्त म्हणाला की बा तो पक्षी माझा आहे, कारण मी त्याची शिकार केली आहे, तर तो पक्षी तू मला परत कर, माझ्या स्वाधीन कर. तर सिद्धार्थाने या गोष्टीसाठी नकार दिला की मी तो पक्षी तुला परत देऊ शकत नाही. तर सिद्धार्थाने नकार दिल्यामुळे सिद्धार्थ आणि देवदत्त या दोघांमध्ये वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो, असा देवदत्त सिद्धार्थाला म्हणतो की तो पक्षी माझ्या स्वाधीन कर, कारण जो त्या पक्षाची शिकार करेल तोच त्या पक्षाचा मालक होईल, तोच त्या शिकारीचा मालक होईल. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली, म्हणजे जे त्या देवदत्तांनी सांगितलं ते सिद्धार्थाने अमान्य केलं. सिद्धार्थाने नकार दिला. तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. सिद्धार्थ म्हणतात की जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचे हक्क प्राप्त होतात. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो. एखाद्याला जर दुसऱ्याचा जीव घ्यायचा असेल तर तो मग त्याचा मालक कसा काय होऊ शकतो, असा सिद्धार्थ देवदत्ताला प्रश्न करतात. या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. सिद्धार्थही माघार घ्यायला तयार नव्हते आणि देवदत्तही माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी हा प्रश्न लवादाकडे देण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला. आता त्यांचा प्रश्न जो आहे त्यांचा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला आणि दोघांनी आपापले मत मांडले, पण सिद्धार्थाचंच मत योग्य आहे, सिद्धार्थाचाच दृष्टिकोन योग्य आहे असा त्यांचा निर्णय सर्वांना पटला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला आणि याच कारणामुळे देवदत्त सिद्धार्थ देवदत्ताचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झाले की त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती, म्हणजे जे आता आपण स्वभाव लक्षणे पाहिली ही अशा प्रकारे सिद्धार्थाची स्वभाव लक्षणे दिसून येत होती. विवाह दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती, म्हणजे ती बघा एवढी सुंदर होती की त्या सौंदर्याविषयी ती प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले, म्हणजे ती 16व्या वर्षात पाय टाकला, 16वं वर्ष तिला लागलं व दंडापाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. आता 16 वर्षाची मुलगी झाली तर दंडापाणीला सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली. दंडपाणी तिच्या लग्नाची चिंता करू लागला. तेव्हा त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली. त्यांनी स्वयंवराचा कार्यक्रम ठेवला आणि त्या स्वयंवरामध्ये आजूबाजूचे म्हणजे सर्व देशातील त्यांनी जे युवक आहे, जे मुलं आहे त्यांना निमंत्रण धाडली की बा तुम्ही स्वयंवरातनी या. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. आता त्यांनी सर्व आजूबाजूच्या देशातील युवकांना बोलावले, तर सिद्धार्थ गौतमाला सुद्धा आमंत्रण देण्यात आले होते की तुम्ही स्वयंवरासाठी या. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या माता पित्याला हे देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. आता जशी काळजी दंडपाणीला लागली होती की आपली मुलगी यशोधरा आता 16 वर्षाची झाली आहे, आता आपण तिच्या लग्नाचा विचार केला पाहिजे, तसाच विचार शुद्धोधनाला आणि महाप्रजापतीला सुद्धा आला होता की आपला मुलगा आता 16 वर्षाचा झाला आहे. त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणीग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या माता पित्याच्या इच्छेला मान दिला. आता माता पित्यांनी सांगितले की बा स्वयंवर आहे आणि तू तिथे जा, तर त्यांनी माता पित्याच्या इच्छेचा मान ठेवला.
जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले म्हणजे निवडले. सर्व देशातील जे काही युवक आले होते त्या सर्व युवकांपैकी यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. आता सिद्धार्थ गौतमाची जेव्हा यशोधरेने निवड केली तेव्हा जो दंडपाणी जो आहे तो विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो शांत होता. म्हणजे त्याला शंका होती, या विवाहाबद्दल दंडपाणीला शंका होती. त्याला वाटले की सिद्धार्थाला साधू मुनींच्या सहवासाचे विशेष वेळ आहे, म्हणजे विशेष वेळ आहे, आवड आहे साधू मुनींच्या सहवासाचे म्हणजे त्यांच्यासोबत राहण्याचे विशेष वेळ सिद्धार्थ गौतमाला आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते, म्हणजे एकटे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल असे कितीक प्रश्न दंडपाणीच्या मनात होते. त्यामुळे दंडपाणी काही विशेष असा आनंदी नव्हता की आपल्या मुलीने सिद्धार्थ गौतमाची निवड केली आहे. सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवास राहणे हा काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. आता यशोधरा जी आहे ती यशोधरा जे दंडपाणी आहे जो तिचा पिता आहे, जो वडील आहे, त्या वडिलाला यशोधरा म्हणते की मी सिद्धार्थाखेरीज म्हणजे सिद्धार्थाशिवाय मी कोणाशीही विवाह करणार नाही. मी विवाह करीन तर सिद्धार्थाशीच करेल. आणि तिने एक प्रश्न केला आपल्या पित्याला की साधू व तपस्वीच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे, हा का गुन्हा आहे की साधूच्या आणि तपस्वीच्या सहवासात राहिलं म्हणून हा का आपला गुन्हा आहे का? यशोधरेला असं मुळीच वाटत नव्हतं. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला आता यशोधरेने सांगितले की विवाह सिद्धार्थ गौतमाखेरीज म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या शिवाय कुणाशीही विवाह करणार नाही. आता मुलीची अशी अट होती तर यशोधरेच्या आईने तिच्या वडिलांनाही समजून सांगितले की तुम्ही या लग्नाला संमती द्या, तुमची परवानगी या विवाहासाठी तुम्ही द्या. तर दंडपाणी तशी संमती दिली की तू विवाह करू शकते की बाबा आपण तुझा विवाह सिद्धार्थ गौतमासोबत करून देऊ. गौतमाच्या स्पर्धाची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्याला वाटले. आता सिद्धार्थ गौतमाची निवड केली, प्रतिस्पर्धा जी होती गौतमाच्या प्रतिस्पर्धा म्हणजे गौतमाची तर निवड केलीच, परंतु आपला विचारही हा योग्य आहे पण आपला अपमान झाला आहे असे त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळवण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काहीही केले नाही. आता सिद्धार्थ गौतमाला असे वाटले किंवा यशोधरेने काय करायला पाहिजे होती की परीक्षा घ्यायला पाहिजे होती, पण यशोधरेने कुठलीही परीक्षा घेतली नाही. यशोधरेने डायरेक्ट असं म्हटलं की मी विवाह करेल तर सिद्धार्थ गौतमीच करील. पण सिद्धार्थाचं असं म्हणणं होते की त्यांनी काही प्रश्न विचारायला पाहिजे होते किंवा त्यांनी परीक्षा घ्यायला पाहिजे होती, मग माझी निवड झाली असती. पण अगोदरच परीक्षा द्यायच्या अगोदरच त्यांनी विवाहासाठी होकार दिला, यासाठी ते थोडे दुःखी होते. त्यावेळी ते स्वस्थ बसले, म्हणजे तेव्हा ते शांत बसले. त्यांना वाटले दंडपाणी सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. आता त्यांना काय वाटले, म्हणजे सुरुवातीला त्यांनी जेव्हा निवड केली तर कोणती परीक्षा घेतली नाही, तेव्हा ते शांत बसले आणि नंतर त्यांना वाटले की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही, म्हणजे जो यशोधरेचे जे वडील आहे दंडपाणी हे माझी निवड करू देणार नाही. पण यशोधरेने तसं काही केलं नाही. यशोधरेने डायरेक्ट सिद्धार्थाची निवड केली. तेव्हा मग सिद्धार्थ शांत बसले नाही. तेव्हा सिद्धार्थाने म्हटलं की धनुर्विद्येचं कौशल्य दाखवण्याचं भाग म्हणजे धनुर्विद्येचं कौशल्य तुम्ही दाखवलं पाहिजे, अशी मागणी, अशी परीक्षा घेतली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. आता जी मागणी सिद्धार्थ गौतमाने केली तर सिद्धार्थ गौतमाच्या मागणीला दंडपाणीला कबुली द्यावी लागली.
सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता, तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालावण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले. आता असं जर केलं नाही, आता जो त्याचा छन्न जो त्याचा मित्र होता, त्या छन्नाने काय केलं की त्याच्या निदर्शनास म्हणजे बा त्याच्या असं लक्षात आणून दिलं की तुम्ही जर हे स्पर्धा केली नाही, तुम्ही जर हे करण्यास नकार दिला, तर तुमचे वडील, तुमची आई आणि यशोधरेने पसंती दाखवली, यशोधरा, तुमचं कुळ आणि सर्वात जास्त बा यशोधरेनं कुठली परीक्षा न घेता तुमची संमती पसंती दाखवली, तर यशोधरेचा सुद्धा लाजेने खाली मान घालावी लागेल. असा प्रसंग येऊ नये असे सिद्धार्थाच्या निदर्शनास जो छन्न होता, या छन्नाने त्याच्या निदर्शनास आणून दिले, म्हणजे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यांच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला. म्हणजे छन्नानं जसं त्याच्या लक्षात आणून दिलं, ते लक्षात आणून दिल्याबरोबर त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. नंतर सिद्धार्थाने कबूल केले की ठीक आहे, मी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास तयार आहे. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. आता पाळीने म्हणजे ज्याचा ज्याचा नंबर आला त्याने आपाप एक पाळीने असं आपापली कौशल्य, आपापले गुण दाखवले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, म्हणजे सर्वांचं कौशल्य दाखवणं झालं आणि नंतर शेवटी सिद्धार्थ गौतमाची पाळी आली, त्यांचा नंबर आला. परंतु त्यांची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. म्हणजे बिनचूक त्यांची निशाणबाजी न चुकता त्यांनी निशाणबाजी दाखवली आणि ते त्यांची निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदर व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. आता ते स्पर्धा ते जिंकले आणि त्यांचा विवाह समारंभ झाला आणि दोघांनाही आनंद झाला. शुद्धोदर सिद्धार्थाचे वडील आणि दंडपाणी हे यशोधरेचे वडील, या दोघांनाही खूप आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. आज आपण इथेच थांबू. उद्याच्या भागात बघू आपण पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना. साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य हे नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची साधू साधू